आजच्या या शुभप्रसंगी सुविनीतांजली ह्या एका आगळ्या संगीत कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम म्हणजे फक्त संगीताचे स्वरबद्ध शब्दबद्ध सादरीकरण नसून कवी मनाला स्फुरलेल्या गीतांचे सादरीकरण आहे. यामध्ये आदरणीय अलकाताई मुतालिक यांना स्फुरलेल्या भगवंताविषयीची गीते आदरणीय अलकाताई पुरोहितांनी स्वरबद्ध केली आहेत व याच गीतांची मैफिल आपल्यासमोर सादर होणार आहे. आपल्या आदरणीय अलकाताई मुतालिक म्हणजे असामान्य प्रतिभा असलेलं व्यक्तिमत्व. त्यांना 4,000 ते 5,000 गाणी अशीच पाठ आहेत. त्यांना जेव्हा गाणी स्फुरतात तेव्हा त्यांना चालीसकट रचना सुचते. अलकाताईंविषयी सांगायचं म्हटलं तर त्या एकुलत्या एकच. त्यांना सख्खी भावंड नव्हती. लहान असताना त्यांच्या आईंना जेव्हा नातेवाईक त्याबद्दल विचारायचे तर तेव्हा त्यांची आई म्हणायची की एकटी अलका सगळ्यांवर भारी. क्या बात आहे. तर आज आपण बघतोय आपल्यासमोर 2-2 अलकाताई आहेत. मग विचार करा की आज काय जादू होऊ शकते. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अशी अनेक गाणी आदरणीय अलकाताई मुतालिक यांना सुचलेली आहेत, त्यांनी लिहिलेली आहेत आणि अलकाताई पुरोहित त्या गाणी गातात. व्हॉट्सॲपवर त्यांचं कम्युनिकेशन सतत चालू असतं. तर आजच्या दिवशी एक कलेक्टिव्ह निवडक गाण्यांचा कार्यक्रम आपण इथे ऑर्गनाईज केलेला आहे. त्यामुळे आपल्याला आदरणीय अलकाताईंची सगळी गाणी इथे कळतील. दरवर्षी शिवथरगळीत संस्कार शिबिरं होतात. त्या शिबिराची सुरुवात प्रातस्मरण आपल्याला आदरणीय अलकाताई पुरोहित यांच्या गोड आवाजानेच होते आणि त्यामुळे पूर्ण वातावरण प्रसन्न होतं. आणि आपल्याला इथे तबल्याला डॉक्टर सुवर्णाताई घोलकर नाडकर्णी या लाभल्या आहेत. त्यांना बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांनी जेव्हा पहिली स्कॉलरशिप सुरू केली होती त्यातल्या पहिल्या विद्यार्थिनी या आहेत, पहिली स्कॉलरशिप मिळवणाऱ्या. त्यानंतर पेटीवर साथ देणाऱ्या आपल्यासाठी आहेत श्रीमती अंजलीताई चक्रदेव. यांनी यांचं पूर्ण आयुष्य पेटी आणि संगीतासाठी समर्पित केलेलं आहे. त्यामुळे त्यांना पण नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. अतिशय तरुण आहेत, 79 वर्ष. त्या अतिशय तरुण आहेत, 79 वय. आज आपण बघूयाच, आपण आज अनुभवूयाच. तर थोडक्यात द्वैतापासून अद्वैताकडे म्हणजेच मी माझ्या बुद्धीने समजले की 2 द्वैत म्हणजे 2 अलकाताई, तिथून भगवंताची गाणी म्हणजे अद्वैताकडे आपण पोचण्याचा प्रयत्न करूया. आपल्या संस्कृतीत कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून केली जाते. तसेच आजही सज्जनगड, गोंदवले, शिवथरगळ या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यात भगवंताचीच पहाटे काकड आरती, भूपाळी ते रात्री शेजारतीपर्यंत भगवंताचे सानिध्य सगळ्यांना प्राप्त होते. माऊलींनी म्हटलेच आहे, ओम नमोजियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. समर्थांनी मनाच्या श्लोकातला पहिला श्लोक म्हणजेच गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असं म्हटलेलं आहे. तर सर्व संत मंडळी आपल्या सगळ्यांचे आद्य दैवत म्हणजे श्री गणेश यांना वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात भूपाळीने करूया. मी अलकाताईंना विनंती करतो की त्यांनी भूपाळीला सुरुवात करावी. नमस्कार. आवाज येतोय सगळ्यांना. श्री गणेशाच्या चरणी वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, अलकाताईंना वंदन करते आणि माझ्या चक्रदेव काकू आणि ऐश्वर्याताई दोघींनाही वंदन करते आणि आपणा सगळ्यांना वंदन करते आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात करते. सगळी गीतं अलकाताईंनी कितीही ब्रह्म म्हणून झाकून ठेवली असली तरी ती सगळी गीतं अलकाताईंचीच आहेत. त्याच्यात एकही गाणं कुठलंही बाहेरचं नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा उठी उठी वा श्री गणराया शिवगौरीच्या तनया भास्कर राज येई उदया लाघव रूप दाखवे लाघव रूप दाखवे तम मोह सरली राती भक्तदारी विसावती दोन नेत्रांच्या लावून ज्योती तव क्षण कराया देवाधिदेव तुझी राज पुरवी भाविकांचे काज त्यांची रक्षीसी लाज काय महिमा वर्णावा ज्ञान भक्ती आणि कला सधन ज्ञानाचा पुतळा प्रेमे भक्ता लाविसी लळा तव कृपा कटाक्षे उघडी द्वार उघडी लोचने तव ओवाळू निरांजने प्रकाशसी तू स्वतेजाने नितरूप पाहू दे गणराज श्री गणपती वरद हस्त तुझे असती तेची भाविक पाठीवरती ठेव हीच मनियास सुखानंदे दर्शन घेऊ सत्कर्माची कास धरू अंतरी तव ध्यान धरू प्रसाद हाची देवापा उठी उठी बा श्री गणराया शिवगौरीच्या तनया भास्कर राज येई उदया लाघव रूप दाखवे लाघव रूप दाखवे लाघव रूप दाखवे. खूपच छान. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. तर आपल्या कार्यक्रमाचा श्री गणेशा इथे झालेला आहे. गणपतीकडे आपण सगळ्यांनी सत्कर्माची कास धरण्यासाठी प्रार्थना करूया. भगवंताचं दर्शन आपल्याला ज्यांच्यामुळे घडतं, आत्मानुभूती ज्यांच्यामुळे होते व ज्यांच्या कृपेने आपले आयुष्य सन्मार्गास लागते ते तत्व म्हणजे सद्गुरू. ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुर्पादम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. गुरूंचं ध्यान, गुरूंची पूजा, गुरूंच्या आदेशाचे पालन आणि गुरुकृपा यामुळे मोक्षप्राप्ती होते. गुरुकृपा ही केवलम असं म्हटलं जातं. गुरु म्हणजेच ब्रह्म, विष्णू आणि महेश. गुरु म्हणजेच साक्षात परब्रह्म. ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वालांमध्ये एखादं काष्ठ म्हणजेच लाकूड टाकलं की काष्ठाचं अस्तित्व संपुष्टात येतं आणि अग्नी त्याला स्वतःचं अस्तित्व प्रदान करते, त्याप्रमाणेच जो माणूस सद्गुरूंच्या शरण जातो, सद्गुरू त्याचं स्वरूपच त्या माणसाला प्रदान करतात. अशी सद्गुरूंची कृपा आहे. भगवंतांनी गीतेत म्हटलेच आहे, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता. गुरुकृपेमुळे जे नश्वर आहे त्याची सत्ता संपुष्टात येते व जे सत्य आहे ते सर्वत्र आहे याचा अनुभव येतो. अशाच या कृपाळू सद्गुरूंना नमस्कार करूया व पुढील गीत घेऊया, सद्गुरु स्तवन. परमहंस श्रीकृष्ण यतीवर, परमहंस श्रीकृष्ण यतीवर, गुरुवर स्वामी तुझा नमो. विश्ववे
देश हे असल्यावर दुसऱ्या कुठलीही आवश्यकता नाही. ते म्हणतात हिंदीमध्ये, गुरु मेहरबान तो चेला पहलवान. आपल्या भारतातील एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सगळे ऋषीमुनी हे कवी होते. समर्थांनी दासबोधातही कवीश्वर स्तवन हा एक समास लिहिला आहे. महर्षी वाल्मिकींचे रामायण, महर्षी व्यास यांचे महाभारत अशी अनेक अजरामर सर्व विश्वव्यापी काव्ये ऋषीमुनींनी लिहिली व त्याचा सनातन असा प्रभाव सर्व सृष्टीवर पडला. तर आपलं सगळ्यांचं भाग्य म्हणजे आपल्या अलकाताईंकडनं पण आपल्याकडे एवढी सगळी गाणी आपल्याला परमेश्वराची मिळत आहेत. त्यामुळे आपलं ते भाग्य आहे, आपल्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. तर हे सांगण्यामागचं कारण म्हणजे पुढच्या गाण्याची एक छान आठवण आहे. अलकाताईंची देशविदेशात अनेक प्रवचनं झाली आहेत. 120हून अधिक भागवत भारतात आणि भारताबाहेरही झालेली आहेत. तर यापुढचं गाणं हे अलकाताईंना मॉरिशस येथे समुद्रकिनाऱ्याजवळ पहाटे असताना सुचलं. तर परमेश्वराची अनुभूती कायम असणे आणि त्यामुळे काव्य निर्माण होणे किती छान गोष्ट आहे ना. तर हेच खास गीत आपण ऐकूया. जलाश्रय क्षमादरेचा जलाश्रय जणू बंधू माझा हा 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 प्राणनाथ मारुती विशाल व्यापक देही
धरेचा जलाश्रय हळूच सांगे हळूच सांगे हळूच सांगे हळूच सांगे हळूच सांगे कानी गुंज हळूच सांगे कानी गुंज त्याचीच मी वृत्ती कृष्णवाणी जागवणे धरी साकार आकृती कृष्णवाणी जागवणे धरी साकार आकृती क्षमा धरेचा जलाश्रय क्षमा धरेचा जलाश्रय क्षमा धरेचा जलाश्रय खूपच सुंदर. क्षमाधरेचा जलाश्रय. इथे आपण प्राणनाथ मारुती या मारुतीला भेटलो या गाण्यातून. तर खूपच छान. भीमरूपी स्तोत्रात समर्थांनी हनुमंताला महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे असं म्हटलंय. तसंच या प्राणदात्याकडे आपल्या हृदयात कायम तू राहावा अशी आपण प्रार्थना करू. वेद हा शब्द विद धातूपासून तयार झालाय. विद म्हणजे जाणणे. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण विश्वाचं ज्ञान वेदांपाशी आहे. असं अनंत ज्ञानाचं गृह म्हणजेच वेद. वेदांना ज्ञान राशी असंही म्हणतात. संत निवृत्तीनाथ म्हणतात, वेदू माझी माय, म्हणजेच वेद म्हणजे माझी आई, माझी माता. वेदांमुळे मनुष्याला त्याचे स्वरूप कळते. लौकिकात परमार्थात वेदांचं अध्ययन उपयोगी आहे. वेद म्हणजे आपल्या संस्कृतीचा पाया आहे. आपले चारही पुरुषार्थ म्हणजेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे वेदांवर आधारित आहेत. याच वेदांमधील ज्ञान सहज जाणून घ्यायचे असेल तर सद्गुरूंना शरण जाऊन सहजरित्या ज्ञान प्राप्त होऊ शकते. मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, याचप्रमाणे गुरु जे सांगतात ते पूर्ण वेदाधारितच असतं असं समजून आपण पुढचं गाणं वेदांवरती घेऊया. वेदस्तुती. वेद माझी माय ग, वेद माझे तात ग, वेद माझी माय ग, तात ग, वेद माझी माय ग, वेद माझे तात ग, वेद बंधू भगिनी माझी, वेद बंधू भगिनी माझी, बोधी तो सतत ग, वेद माझी माय ग, वेद माझे तात ग, वेद माझी माय ग. विधी निषेध तोची कथत, विधी निषेध तोची कथत, विधी निषेध तोची कथत, सत्संगाची जागृती देत, विधी निषेध तोची कथत, सत्संगाची जागृती देत, प्रपंच परमार्थ संगत, अलगद वस्तू निर्देश, वेद माझी माय ग, वेद माझे तात ग, वेद माझी माय ग, वेद माझे तात ग, वेद माझी माय ग.
ज्ञानराशि वेदविदित ज्ञानराशि वेदविदित परिगुरुस्वरूपदावित ज्ञानराशि वेदविदित परिगुरुस्वरूपदावित ज्ञानाचे विज्ञान करत ज्ञानाचे विज्ञान करत निजरूपी गुरुनेत निजरूपी गुरुनेत वेद माझी माय ग वेद माझे तात ग वेद माझी माय ग वेद माझे तात ग वेद बंधू भगिनी माझी वेद बंधू भगिनी माझी बोधितो सतत ग वेद माझी माय ग वेद माझे तात ग वेद माझी माय ग वेद माझी माय. खूपच छान. आपण दरवेळेला लौकिकात म्हणतो की माझा ह्याच्याशी कॉन्टॅक्ट आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट आहे की माझं वरपर्यंत ओळख आहे. आपले संबंध दुसऱ्यांशी असतात पण जेव्हा खरी गरज असते तेव्हा कोणीच कामाला येत नाही. पण हाच संबंध आपण जर भगवंताशी जोडला किंवा हेच नातं वेदांशी जोडलं, वेद म्हणजे माय वेद म्हणजे तात, तर परमेश्वर आपल्याला कुठल्या उंचीवर नेऊन ठेवेल, परमेश्वर आपल्यासाठी काय करेल हे तो अनुभव जो घेईल त्यालाच समजतं. त्यामुळे वेद माझे माय अतिशय छान गाणं आपण आता ऐकलं. भागवतामध्ये नारायणाचे 24 अवतार आहेत. 24 अवतारांपैकी 2 अवतार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. ते 2 अवतार म्हणजे राम आणि कृष्ण. त्यातही राम हा आपल्याला अधिक जवळचा आहे. आपण बघितलं असेल रामायणात रामाने 14,000हून अधिक राक्षसांचा वध केला, रावणाच्या हस्तकांचा वध केला. इतक्या राक्षसांना मारणारा राम, राक्षसांचा वध करणारा राम, तरी आपण रामाच्या चेहऱ्याकडे बघितलं तर किती शांत प्रसन्न वाटतं. त्या रामाकडे बघितल्यानंतर मन एकदम शांत निर्मळ होऊन जातं. तर आपण जीवनात कितीही कर्म करू धर्मानुसार, आपल्याला कोणालाही रागवावं लागलं, काही करावं लागलं, तरी जर आपलं कनेक्शन, तरी जर आपली जी जुळणी आहे ती जर परमेश्वराशी असेल, रामाशी असेल, तर आपलं मन आतून पूर्ण शांत होऊ शकतं. समर्थांनी म्हटलेलंच आहे, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. मनाच्या श्लोकांमध्ये प्रभाते मनी राम चिंतित जावा. हे सगळे संत राम 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 असं का म्हणतात? तर राम हे गुरु आहे. गुरुरूपी रामाचं वर्णन आपण पुढच्या गाण्यात करूया. एक गुरु रूपी राम मुखी देई सबीज नाम. एक गुरु रूपी राम मुखी देई सबीज नाम. एक गुरु रूपी राम मुखी देई सबीज नाम. तेणे अंतरी विराम तेणे अंतरी विराम. जीवनात येई राम जीवनात येई राम जीवनात येई राम. एक गुरु रूपी राम मुखी देई सबीज नाम. एक गुरु रूपी राम मुखी देई सबीज नाम. कैसी अघटित करणे कैसी अघटित करणे. विकारांचे उच्चाटणे कैसी अघटित करणे. विकारांचे उच्चाटणे द्वैत भाव निरसोने. द्वैत भाव निरसोने द्वैत भाव निरसोने. अद्वैताची वाट सरणे
अद्वैताची वाट सरणी, अद्वैताची वाट सरणी, द्वैत भावनी रसोनी, अद्वैताची वाट सरणी, एक गुरु रूपी राम, मुखी देई सबीज नाम, एक गुरु रूपी राम, मुखी देई सबीज नाम. ऐसा प्रसाद द्यावा, ऐसा प्रसाद द्यावा, दाव मज आत्म ठेवा, ऐसा प्रसाद द्यावा, ऐसा प्रसाद द्यावा, दाव मज आत्म ठेवा, रामदेवा गुरुदेवा, रामदेवा गुरुदेवा, रामदेवा गुरुदेवा, हेची मागणे पुरवा, हेची मागणे पुरवा, हेची मागणे पुरवा. हेची मागणे पुरवा, एक गुरु रूपी राम, मुखी देई सबीज नाम, तेणे अंतरी विराम, तेणे अंतरी विराम, जीवनात येई राम, जीवनात येई राम, एक गुरु रूपी राम, मुखी देई सबीज नाम, मुखी देई सबीज नाम, मुखी देई सबीज नाम. खूपच मस्त. आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे की वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला, वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले, तर त्यांना राम म्हणता येत नव्हतं म्हणून मरा 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 म्हणायला सांगितलं. त्या रामनामाचा किती इफेक्ट असू शकतो, किती उपयोग असू शकतो आपल्याला त्या कथेतनं कळतं. गीतेतही कृष्णाने म्हटलेलं आहे, जो भगवंताला शरण गेला, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षस्यामि मा शुचाः, म्हणजे जो भगवंताच्या शरण जातो त्याला भगवंत मोक्ष प्राप्ती करून देतात, असं भगवंताने स्वतः म्हटलेलं आहे. आणि त्याला बाकी तो आधी कसाही असू दे तरी साधुरेव समंतव्या, म्हणजे तो साधू आणि सज्जनच गणला जाईल असं भगवंत आश्वासन देतात. त्यामुळे भगवंताचं नाम आणि रामाचं नाम याला खूप महत्व आहे आणि ते आपण कायम कंटिन्यू करूया. सगळ्यांनी अंतःकरणात रामाला शोधायला सुरुवात केलीच असेल या गीतामुळे. आपण सामान्यतः राम म्हणजे दशरथ राजाचा पुत्र एवढा विचार करतो, पण राम हे तत्व खूपच विचार करण्याजोग आहे. रामाचा अर्थ म्हणजे ज्या अवस्थेमध्ये योगी रममाण असतात ते म्हणजे राम. राम हा शब्द 3 अक्षरांनी बनलेला आहे, र, आ आणि म. र म्हणजे अग्निबीज, आ म्हणजे सूर्यबीज, म म्हणजे चंद्रबीज. जेव्हा आपण र हा शब्द उच्चारतो, जे अग्निबीज आहे, त्यामुळे आपलं जे संचित असतं ते संचित जळायला सुरुवात होते. आणि अग्निबीज, अग्नी ही वाणीची देवता असल्यामुळे आपली वाणी र हा उच्चार केल्याने शुद्ध होते. त्यानंतर आ म्हणजे सूर्यबीज. जेव्हा आपण आ हे अक्षर उच्चारतो ते ज्ञानाचं प्रकाशन करतं आणि सूर्य ही नेत्राची देवता असल्यामुळे आपलं बघणं शुद्ध होतं. म म्हणजे चंद्रबीज. अंतःकरणाला आनंद मिळण्याचं काम म या चंद्रबीजामुळे होतं, त्याने आपलं मन शुद्ध होतं. म्हणून र आ म जेव्हा आपण राम असं म्हणतो तेव्हा आपली वाणी शुद्धी होते, बघणं नेत्र शुद्ध होतात आणि मन शुद्ध होतं. त्यामुळे राम हे म्हटल्यानंतर आपलं संचितही जळतं, आपल्याला ज्ञानाचा प्रकाशही होतो आणि आपलं मन अंतःकरण हे शांत सुद्धा होतं. त्यामुळे राम आणि रामनाम हे जीवाला शांती प्रदान करतं. त्यामुळे आपण पुढचं गाणं घेऊया, धन्य कैवल्य धाम. धन्य कैवल्य धाम, जेई जीवा विश्राम. धन्य कैवल्य धाम, देई जीवा विश्राम.
धन्य कैवल्यधाम देई जेवा विश्राम आनंद कंदारा पराशांती नाम राम 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 श्रीराम धन्य कैवल्यधाम देई जेवा विश्राम ब्रह्मानंद अधिष्ठान स्वानंदाचे निधान ब्रह्मानंद अधिष्ठान स्वानंदाचे निधान सकल ही समाधान पराशांती नाम राम 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 श्रीराम कैवल्यधाम देई जेवा विश्राम धन्य कैवल्यधाम देई जेवा विश्राम अबोलते अनाम अनुसंधान ते ठाम अबोलते अनाम अनुसंधान ते ठाम गुरुपाया सुखधाम पराशांती नाम राम 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 श्रीराम कैवल्यधाम देई जेवा विश्राम धन्य कैवल्यधाम देई जेवा विश्राम देई जेवा विश्राम देई जेवा विश्राम राम नामात विश्राम आहे, म्हणजे विश्रामात राम हा शब्द येतो. आपण बघितलं असेल तर की राम नामाने किती शांती प्राप्त होते हे आपल्याला कळलं. एक छोटंसं उदाहरण देतो. आपण पाहिलं असेल की जेव्हा एखादं बाळ रडतं तेव्हा त्याची आई थोडा वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष करते, पण त्यानंतरही जर रडत असेल तर त्याच्याकडे खेळणी टाकते की खेळणी बघितल्यानंतर तो शांत होतोय का बाळ. पण जर खेळणी देऊनसुद्धा बाळ रडत असेल तर शेवटी थोड्या वेळानंतर आईला बाळाला घ्यावंच लागतं कडेवर. तसंच परमेश्वराचं आहे. परमेश्वर आपली परीक्षा घेतं. आपण परमेश्वराचं आधी नामस्मरण करू किंवा इच्छा करू परमेश्वराची, तर मग परमेश्वर आपल्याकडे रिद्धिसिद्धी फेकतं की तुम्हाला मी हे कौशल्य देतो. जर माणूस त्यांच्याकडे वळला तर मग परमेश्वर मिळणार नाही, मग ते खेळणंच मिळेल आपल्याला. पण जर तरी आपण रामाच्या किंवा कुठल्याही परमेश्वराच्या स्मरण करत राहिलो, शेवटपर्यंत धावा करत राहिलो, तर आपल्याला परमेश्वर जसं आई कडेवर उचलून घेते बाळाला, तसं आपल्याला परमेश्वर कडेवर उचलून घेईल.
तर आपल्या अंतरात बसलेला परमेश्वर ओळखून त्यात मग्न होणं ही किती छान गोष्ट आहे. तर याबद्दलचं नेई नेई मज रामा हे गीत आपण ऐकूया. नेई नेई मज रामा रामा तव चरणीच्या धामा. नेई नेई मज रामा रामा तव चरणीच्या धामा. प्रपंचाचा हा विसावा, प्रपंचाचा हा विसावा निजधामाचा ठेवा, निजधामाचा ठेवा. निजधामाचा ठेवा. नेई नेई मज रामा रामा तव चरणीच्या धामा. नेई नेई मज रामा रामा तव चरणीच्या धामा. संगे कैसी येऊ, देहा संगे कैसी येऊ तव रूपाला पाहू. तव रूपाला पाहू. तव रूपाला पाहू. नेई नेई मज रामा रामा तव चरणीच्या धामा. नेई नेई मज रामा रामा तव चरणीच्या धामा. हृदयी संतोष वृत्ती, हृदयी संतोष वृत्ती तेणे जीवा तृप्ती. तेणे जीवा तृप्ती. तेणे जीवा तृप्ती. तेणे जीवा तृप्ती. नेई नेई मज रामा रामा तव चरणीच्या धामा. नेई नेई मज रामा रामा तव चरणीच्या धामा. अंतरीची पराशांती, अंतरीची पराशांती देह पडो तव चरणावरती. देह पडो तव चरणावरती. देह पडो तव चरणावरती. देह पडो
तव चरणीच्या धामा, तव चरणीच्या धामा, तव चरणीच्या धामा. आतापर्यंतची जी गाणी आपण पाहिली ती मराठी भाषेतली होती, पण यापुढचं जे गाणं आहे ते अवधी हिंदी भाषेतलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील बऱ्याच बंदिशी या अवधी भाषेत आहेत. उदाहरणार्थ श्याम की छबी बसी मोरे मन में. या भाषेतील शब्द खूप गोड आणि रसिकांना भावणारे असे असतात. संत मीराबाईंनी श्रीकृष्णासाठी बरीच भजने गाणी ह्याच भाषेत लिहिली, तीही विदाऊट फॉर्मल ट्रेनिंग. तरीही आजच्या काळात मोठ्या मोठ्या संगीत विद्यापीठांमध्ये संत मीराबाईंची गाणी अजूनही शिकवली जातात. तर पुढचं गाणं आहे म्हारा घट फोडो. यामध्ये घट म्हणजे हंडा, हंडा फोडायला सांगतायत. तर हंडा म्हणजे काय, तर देहबुद्धी जी आहे तर देहबुद्धीला फोड, देहबुद्धीचा नाश कर. मी आणि माझं यात आपण कायम गुंतलेलो असतो. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी आणि माझे विसरले ज्याचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. तर हा घट फोडायचा आहे, माझा घट फोड अशी आपण प्रार्थना करूया. म्हणजे देहबुद्धी नष्ट होऊ दे आणि कायम तूच, तुझं स्वरूप माझ्यात येऊ दे अशी आपण प्रार्थना करूया. म्हारा घट फोड. म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो अवध बिहारी. म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो अवध बिहारी. म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो. दशानन को मोक्ष दियो, दशानन को मोक्ष दियो, बालिके प्राण लियो, बालिके प्राण लियो, सुग्रीव को राज दियो, सुग्रीव को राज दियो, अजब प्रीत तोरी रावणारे. म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो. माता पिता की आज्ञा रखियो, माता पिता की आज्ञा रखियो, विश्वामित्र का यज्ञ रक्षियो, विश्वामित्र का यज्ञ रक्षियो, गुरु वशिष्ठ के चरण धरियो, गुरु वशिष्ठ के चरण धरियो, नाम प्रेम दे असुरारे. म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो, म्हारा घट फोडो. दशरथ नंदन तेरा रूप, दशरथ नंदन तेरा रूप, आत्मज्ञान तेरा स्वरूप, आत्मज्ञान तेरा स्वरूप, ध्यान योग से तू
दशरथ नंदन तेरा रूप, दशरथ नंदन तेरा रूप, नात्मज्ञान तेरा स्वरूप, आत्मज्ञान तेरा स्वरूप, ध्यान योग से तू अरूप, स्वान योग से तू अरूप, स्वयं अतितर जत महारे, मारा घट फोडो, मारा घट फोडो, मारा घट फोडो, मारा घट फोडो. मारा घट फोडो, मारा घट फोडो, मारा घट फोडो, मारा घट फोडो. खूपच छान. म्हणजे नुसतं गाणं गळ्यातनं नाही तर तबल्यातनं, पेटीतनं, सगळीकडून म्हारा घट फोडो हे शब्द ऐकू येत होते. एकदा परत जोरदार टाळ्या या प्रोग्रामसाठी. यांची कमाल आहे, माझी काही नाही, कमाल यांची. तिघांची. दशानन को मोक्ष दियो, दशानन को मोक्ष दियो, बालिके प्राण लियो, बालिके प्राण लियो, सुग्रीव को राज दियो, सुग्रीव को राज दियो, सुग्रीव को राज दियो, अजब प्रीत तोरी रावणारी, मारा घट फोडो, 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 अवध बिहारी, मारा घट फोडो, मारा घट फोडो, मारा घट फोडो, मारा घट फोडो, मारा घट फोडो. खूपच मस्त. आता यापुढे आपण नेहमी म्हणतो की राम नक्की आहे कुठे, राम म्हणजे कोण, राम म्हणजे कुठे, तर याचं उत्तर राम गावा राम घ्यावा या गीतात मिळेल. राम गावा राम घ्यावा, राम गावा राम घ्यावा, राम गावा राम घ्यावा, राम विसावा राम बरवा, राम गावा राम घ्यावा, राम गावा राम घ्यावा. राम माऊली राम साऊली, राम माऊली राम साऊली, राम गाऊली वत्सा पानावली, राम गावा राम घ्यावा, राम गावा
विसावा राम बरवा राम गावा राम घ्यावा. राम माय राम तात राम माया राम तात रामची मम सारे गण गोत राम गावा राम घ्यावा राम गावा राम घ्यावा. राम विसावा राम बरवा राम गावा राम घ्यावा. राम बाहेरी राम अंतरी राम बाहेरी राम अंतरी राम वसे चराचरी राम गावा राम घ्यावा राम गावा राम घ्यावा. राम विसावा राम बरवा राम गावा राम घ्यावा. रामा वीण नको धन रामा वीणा नको धन रामा वीण नको भार राम गावा राम घ्यावा राम गावा राम घ्यावा. राम विसावा राम बरवा राम गावा राम घ्यावा. राम सखा स्वानंद घन राम सखा स्वानंद घन त्याचा दंश भोगवी ब्रह्मानंद राम गावा राम घ्यावा राम गावा राम घ्यावा. राम विसावा राम बरवा राम गावा राम घ्यावा राम घ्यावा राम घ्यावा. महर्षी व्यासांनी 18,000 श्लोक असलेलं भागवत याची रचना केली. पण त्या भागवताचा आत्मा म्हणजेच भगवंताची रासलीला. सामान्य बुद्धीला रास जड जाते किंवा रास समजत नाही. पण कालच मला शमिकाताईने एक्सप्लेन केलं आहे, तर ते मी 3 शब्द समजवायचा प्रयत्न करतो. तर गोपी कृष्ण यांच्या रासलीलेमध्ये गोपींमधला गो म्हणजे इंद्रिये. तर आपली पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये जेव्हा भगवंताकडे संपूर्णतः लीन होतात सर्व इंद्रिय, तेव्हा त्याला गोपी असं म्हणतात. तर आपले जे सगळे संत आहेत, संतांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य भगवंताला समर्पित केलेलं आहे, तर ते म्हणजे गोपी. मनुष्य जे करतो ते कर्म, ईश्वर करतो ते दैवी कर्म. पण आपले जे सद्गुरू असतात किंवा संत असतात ते गोपी भावात असतात.
आणि कृष्ण भगवान करतात त्याला लीला म्हणतात. तर रासलीला आणि संतांनी केलेल्या क्रीडा असं मिळून त्याला रास कलेक्टिव्हली म्हणतात. तर आपण पुढे रास अनुभवणार आहोत. तर मी विनंती करतो अलकाताईंना की त्यांनी रास रासाला तू मदत करायची ना. हो करीन नक्कीच. हां? शेवट सुरुवात नाही, शेवट. सीता होती जन शरद नामसोदिना उल्हासित होती जन. हो शरद पूनम सुदिना उल्हासित होती जन. शरद पूनम सुदिना उल्हासित होती जन. बालयुवांचे रंजन बालयुवांचे रंजन सारेच मुदित हो सारेच मुदित. शरद पूनम सुदिना उल्हासित होती जन. शरद पूनम सुदिना उल्हासित होती जन. कान्हाई वसे अंतरी कान्हाई वसे अंतरी चित्ताकर्षण नित्य करी. साधघारी हृदयांतरी स्वसुख भोगी. शरद पूनम सुदिना उल्हासित होती जन. शरद पूनम सुदिना उल्हासित होती जन. प्रेमाचा तो तरंग उसळे प्रेमाचा तो तरंग उसळे जीवा कान्हा हाक घाले. जीव विषया माझी लोळे अंतरी ना देखे. कान्हाईला प्रेम तहान कान्हाईला प्रेम तहान हरी कृपे लागे तळमळ. अधीर उत्सुका मिलन आसूसे भक्तासाठी. शरद पूनम सुदिना उल्हासित होती जन. शरद पूनम सुदिना उल्हासित होती जन. ऐसा अनोखा रास ऐसा अनोखा रास नित्य चाले अंतरात. ऐसा अनोखा रास नित्य चाले अंतरात. हरीस भोगी सावकाश भक्त संगे. हरीस भोगे सावकाश भक्त संगे. जो कान्हाई तो चिरा जो कान्हाई तो चिरा जीवा
शरद पूनम सुदिना उल्हासित होती जन 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 उल्हासित होती जन उल्हासित होती जन. खूपच छान झालं. म्हणजे रासलीलेचं वर्णन आपण शब्दांनी इथे घेतलं. आजच्या या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी भगवंतांच्या साठी लिहिलेल्या गीतांचा, भगवंतापर्यंत पोचणाऱ्या गीतांचा आपण इकडे रसास्वाद घेतला. तर खूपच म्हणजे मला बोलता येणार नाही एवढं कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. एक तो श्लोक घेतो, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्ते मनसा सह. म्हणजे यांची वय काय. आम्ही शिवथरगळीत शिबिराला जातो तेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगतात की सगळ्यांना ताया म्हणायचं. म्हणजे माझ्या सगळ्या आजीच्या वयाच्या आहात तुम्ही, पण सगळ्यांना ताई म्हणायचं. कारण एखाद्याला ताई पण दिलं की ताई ज्याप्रमाणे, खरी सख्खी ताई जर मोठी असेल माझ्या वयाहून 2-4 वर्षांनी, तर ती ज्याप्रमाणे सगळं हँडल करते, सगळं सांभाळून घेते, तसं या ताया सगळ्यांना सांभाळून घेतात आणि सगळा कार्यक्रम यांच्यामुळे शक्य होतो. त्यामुळे खूप उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला. अलकाताईंनी कंटिन्युअस म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास सलग गाणं, किती कठीण गोष्ट आहे आणि ह्या वयात ती गोष्ट त्यांनी एकदम छान रीतीने पार पाडली. आणि सुरुवातीला जसं म्हटलं तसं अंजलीताई त्यांनी म्हणजे इथे वय मॅटर करत नाही, इथे त्यांनी समर्पित जे आयुष्य केलं ते दिसतं पेटीवर. आणि सुवर्णाला त्यांनी की म्हणजे तबल्यातनं बोल जे ऐकू येतात तसे म्हारा घट फोडो तर इतकं सुंदर झालं. त्यात ते घट फोडो हे शब्द त्यातनं ऐकू येत होते आपल्याला. आताची रास तर खूप छान झालं. आणि तुम्ही सगळे श्रोते जगदीश मूर्ती असं आपण म्हणतो, त्यामुळे इथे सगळ्यांनीच परमेश्वराच्यासाठी लीन होण्यासाठी इकडे आपण प्रयत्न केला आहे. तर तो परमेश्वरालाच अर्पण करूया. आणि एक श्लोक घेतो, वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः स्मृत्याम शिरस्तव निवास जगत प्रणामे दृष्टी सताम दर्शनेस्तु भगवत तनुनाम. म्हणजे आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया की असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा होत राहोत आणि अशी अजून गाणी आपल्याला कोशातनं येऊ देत आणि आपल्याला त्यामुळे ज्ञानप्राप्ती आणि भगवत प्राप्ती सगळ्यांना नक्की होईल अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आणि इकडे आलेल्या सगळ्या दासबोध अभ्यास मंडळातील सगळ्यांचे आभार. कारण जेव्हा श्रोते असतात तेव्हाच कार्यक्रम होऊ शकतो आणि जेव्हा भगवत मार्गाला लागलेले श्रोते किंवा दासबोधाचा अभ्यास करणारे श्रोते असतात त्यामुळे अजून एक मजा येते आणि समर्थांचे शब्द किंवा समर्थांचे विचार तिकडे प्रकट होतात. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय छान झाला आणि हीच परमेश्वराकडे प्रार्थना करूया की असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा होत राहोत. लौकिकात पुनरावृत्ती चांगली नाही, परंतु परमार्थात किंवा या विषयांमध्ये पुनरावृत्ती होत राहिली तर सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. सगळ्यांना नमस्कार. रंगों से भर डाली, रंगों से भर डाली दुनिया कैसी हो री खेली कन्हैया, 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 कैसी हो री खेली
खूप सुरतयः जगत रचाया, खूब सुरतयः जगत रचाया, पर उसमें तू ही छिप गया, पर उसमें तू ही छिप गया। कैसे हो रे खेले कन्हैया, 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 कैसे हो रे खेले। इस खेल में मजा किया, इस खेल में मजा किया, माया जाल तूने ही फैलाया, माया जाल तूने ही फैलाया। सारे रतैसा रंगी दुनिया, सारे रतैसा रंगी दुनिया। सारे रतैसा रंगी दुनिया, देख के मन में तू ही हंसिया, देख के मन में तू ही हंसिया। कैसे हो रे खेले कन्हैया, 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 कैसे हो रे खेले। कैसी तेरी अमाने करने, कैसी तेरी अमाने करने, गोप रूप ले आयो धरने, गोप रूप ले आयो धरने। बिनती कृष्णवाणी करे चरणी, बिनती कृष्णवाणी करे चरणी। बिनती कृष्णवाणी करे चरणी, रंग रूप हटा बता श्री रंगने, रंग रूप हटा बता श्री रंगने। कैसे हो रे खेले कन्हैया, कैसे हो रे खेले कन्हैया, कैसे हो रे खेले। रंगों से भर डाली दुनिया, रंगों से भर डाली दुनिया। कैसे हो रे खेले कन्हैया, कैसे हो रे खेले कन्हैया, कैसे हो रे खेले कन्हैया, कैसे हो रे खेले। आताच आपण अलकाताईंच्या मधुर स्वरातून काही रचना ऐकल्या. आपण सगळे त्या रचनांमध्ये भाव विभोर झालेलो होतो. हे सगळं कसं झालं? या पाठीमागे त्यांची असणारी संगीत साधना, त्या संगीत साधनेच्या पाठीमागे खरं तर हात होता ते आदरणीय विनायक दादा पुरोहित यांचा. अनेक वर्ष त्यांनी दर रविवारी घरी संगीत सेवा किंवा संगीताच्या मैफिली केल्या. याचं कारण एकच होतं की आपल्या पत्नीच्या कानावरती उत्तम संगीत पडावं आणि त्यातूनच
अलकाताईंचं जे संगीत आहे ते घडत गेलं. त्या शिकलेल्या आहेत, पण आजपर्यंत त्यांनी कुठेच सेवा केलेली नव्हती. या सगळ्या रचनांना त्यांनी स्वतःच्या चाली लावल्या. प्रत्येक शब्दाला त्यांनी न्याय दिला आणि तो कसा न्याय दिला तो आपण बघितलं. आणि म्हणून आजची ही सगळी जी काही तुम्ही रचना ऐकलेल्या आहेत त्या सगळ्याचं श्रेय कोणाचं असेल तर त्या आदरणीय अलकाताई पुरोहित, ज्यांचा परिचय माझा दासबोध मंडळातून झाला. आजचा कार्यक्रम खरं तर सगळ्या दासबोध मंडळातल्या माझ्या सख्यांसाठी आहे की ज्या गेले जवळजवळ 28-30 वर्ष माझ्याबरोबर आहेत. आम्ही एकत्र दासबोधाचा अभ्यास केला. प्रत्येकीचं एक वेगळेपण आहे, ते सांगायला खूपच वेळ लागेल. पण आजचा मूळ जो कार्यक्रम आहे तो म्हणजे अलकाताईंचा. त्यांना साथ दिली ती म्हणजे पेटीवरती देणाऱ्या आदरणीय अंजलीताई चक्रदेव, ज्यांना आम्ही काकू म्हणतो. माझं श्रद्धेचं स्थान आहे डोंबिवलीमधलं ते, ज्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं असं हे व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर तबल्यावरती ज्यांनी साथ दिली त्याही माझ्या अत्यंत जवळच्या आहेत, कारण त्यांचे पती अजित हा माझा शाळेचा मित्र. आणि असे आम्ही एकत्र आलो आणि फक्त सुवर्णाताईंना सांगितलं आणि त्यांनी एका क्षणामध्ये यायचं कबूल केलं. या दोघीजणी उजवा आणि डावा हात, ज्याला आपण म्हणतो संवादिनी आणि तबला, या दोघी त्यांच्या विषयामधल्या अत्यंत निष्णात आहेत. आणि त्यांची ती सेवा, त्यांच्या त्या वाद्यांमधून निघणारे बोल आपण स्वतः ऐकले, त्यामुळे वेगळं मला सांगायची काही गरज नाही. त्याचबरोबर अत्यंत तरुण असलेला पण दासबोधाचा अभ्यास, अध्यात्माची आवड असणारा चिन्मय वेलणकर, ज्यांनी आज सूत्रसंचालन केलं आणि अतिशय समर्पक शब्दामध्ये त्यांनी आज जो काही विषय मांडला, यांच्याविषयी कृतज्ञता काय मी व्यक्त करू. ईश्वराची कृपा जेव्हा होते तेव्हा त्याच्यापुढे फक्त नतमस्तक व्हावं, म्हणून त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि श्री गणेशांनी, प्रभू रामचंद्रांनी त्यांना उदंड आशीर्वाद देऊन त्यांच्याकडून अशी सेवा करून घ्यावी, अशी त्या रामाच्या चरणी, श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करते.